नमस्कार, मी पंजाब डक। आज आहे 22 सप्टेंबर 2025 आणि आजपासून परत राज्यातल्या शेतकऱ्याला अंदाज येणार आहे। मी कालच म्हटलं होतं की राज्यामध्ये हे पावसाचं सत्र चालूच राहणार आहे। तर राज्यात सांगायचं झालं तर आज आहे 22 सप्टेंबर, 23 सप्टेंबर आणि 24 तारखेपर्यंत आणखीन 3 दिवस काय होणार आहे। विदर्भ, आपला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राकडे दररोज दिवसा दुपारा ऊन पडन आणि त्याच्यानंतर काही ठिकाणी 3च्या नंतर कधी रात्री आणि काही ठिकाणी मध्यरात्री मात्र ह्या 3 दिवसामध्ये आणखीन पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतं। म्हणजे सांगायचं झालं तर 22 सप्टेंबर 23 सप्टेंबर दरम्यान राज्यात परत पावसाचं वातावरण चालू राहणार आहे। भाग बदलत पाऊस पडन ते ह्या पावसामध्ये मात्र स्पीड जास्त राहणार आहे, म्हणून हा अंदाज सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। परत मग राज्यात पाऊस कधी येणार, तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये त्याच्यानंतर 25 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर त्या दरम्यान काय होणार, पाऊस थोडा कमी होणार, ऊन पडणार आहे, 2 दिवस ऊन राहील। पण त्याच्यानंतर राज्यामध्ये 27 सप्टेंबर 28 आणि 29 त्या दरम्यान ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे, कुठं अतिमुसळधार पडणार आहे, कुठं ढगफुटी सदस्य पाऊस पडेल, कुठं रिमझिम पडणार आहे, ओढे नाले पाऊस पडणार आहे। म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घेऊन या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे, पावसामध्ये स्पीड राहणार आहे, वारं देखील राहणार आहे, विजेचं प्रमाण देखील राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात सांगायचं झालं तर काही काही जिल्ह्यामध्ये तो पाऊस जरा जास्त पडणार आहे। म्हणजे सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, अहिल्यानगर, सांगली जिल्हा, सातारा, पुणे, त्याच्यानंतर मुंबई, इगतपुरी, नाशिक आणि इकडं उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार, धुळे ह्या परिसरात मात्र ठिकठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा लक्षात घ्यायचा। जळगाव जिल्ह्यात बी काही ठिकाणी जोराचा पाऊस राहणार आहे, म्हणून 27, 28, 29 दरम्यान राज्यात पावसाचं सावट आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर राज्यात 30 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे, सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून जे सोयाबीन काढायला आलं असेल तर तुम्ही 30 तारखेच्या नंतर मग तुम्ही सोयाबीन काढू शकता, म्हणून हे देखील लक्षात येतं। मुंबईला देखील 27, 28, 29 दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। मुंबई, पुणे, नाशिक, सातारा या पट्ट्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, कोकणात देखील पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व जनतेने लक्षात घ्यायचा, शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा, म्हणून हे या अंदाजात देत आहे। नंतर परत एक अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।